नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझावरती जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. उर्वरित सर्व मंडळींना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि त्यामुळे ही एक ऑनगोईंग स्टोरी आहे जी डेव्हलप होत चाललेली आहे. श्री सदावर्ते यांचा ह्या सगळ्या गुन्ह्यातला जो सहभाग आहे त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत, पण माझ्या दृष्टीनं अलीकडच्या काळातली ही खूप इंटरेस्टिंग अशी केस स्टडी आहे आणि ती त्या पातळीवरतीच आपण बघायला हवं. हे एका व्यक्तीचं त्याच्या एका काहीतरी विशिष्ट अशा कौशल्याचं केलेलं विश्लेषण आहे आणि आपली म्हणून जी काही व्यवस्था आता तयार झालेली आहे त्या व्यवस्थेची सुद्धा ही केलेली चिकित्सा आहे. आणि म्हणून मी हा मुद्दा टॅग केला की एक म्हणजे या सत्ताधारी पक्षामध्ये इतके टॉलेस्ट लीडर आहेत की त्या टॉलेस्ट लीडरचा ह्या कर्मचाऱ्यावरती प्रभाव राहिला नाही. जवळपास 1949 साली स्थापन झालेलं हे महामंडळ, ज्याच्यामध्ये 20,000 गाड्या आहेत, 97,000 कर्मचारी आहेत, हजारो लाखो प्रवाशांशी या मंडळींचा रोज संपर्क होत असतो आणि असं असून सुद्धा या कर्मचाऱ्यावरती जो प्रभाव राहिलेला आहे तो या राजकीय नेत्यांचा राहिला नाही. तर हा प्रभाव इतका दीर्घकाळ श्री गुणरत्न सदावर्ते यांचा कसा राहिला हे आज आपण या आपल्या मधल्या ओळीतनं त्याचं विश्लेषण करतोय. मी काही तज्ज्ञांशी बोललो कारण मला जी एक सामाजिक एक आपली मानसिक धारणा असते ती धारणा कशी तयार होते ते समजून घ्यायचं होतं. ते तज्ज्ञांचं जे मत आहे ते आपण नंतरच्या टप्प्यामध्ये समजून घेऊ. पण मुळात श्री सदावर्ते यांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या आधी एकूण काय परिस्थिती होती हे एकदा आपण लक्षात घेतलं की मग सदावर्ते कोण, त्यांचं एकूण जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे वकिली व्यवसायातलं, ते मूळचे नांदेडचे, मग तिथे त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी काय, ते आपल्याला सगळं बघता येईल. आज दिवसभर मी असंख्य एसटी कर्मचाऱ्यांशी बोललो. आमच्या 3-4 प्रतिनिधींनी ह्या दृष्टीनं विचार करून याच्यावरती विश्लेषण करायचा प्रयत्न केला. तो आधी काय परिस्थिती होती हे आपण आधी लक्षात घेऊ. काय, श्री शरद पवार हे दीर्घकाळ ज्या संघटनेच्या अधिवेशनाला सातत्यानं उपस्थित राहिले अशी ती महाराष्ट्र एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची संघटना सह एकूण 22 कर्मचाऱ्यांच्या संघटना एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यासाठी काम करतात. ह्या कर्मचारी संघटनात वेगवेगळे गट तट, प्रत्येकाचा एक स्वतःचा एक अजेंडा आहे आणि बहुतांश ह्या संघटना ह्या राजकीय पक्षाशी जोडल्या गेलेल्या आहेत. तर झालं असं की कोरोनाच्या काळाच्या आधी जो कर्मचाऱ्यांचा नवा वेतन करार होणं अपेक्षित होतं तो वेतन करार झाला नाही. त्यानंतर कोरोना काळामध्ये हे कर्मचारी हे जनतेच्या सेवेमध्ये होते आणि त्यांना जो विशिष्ट असा भत्ता देणं अपेक्षित होतो तोही दिला नाही बराच काळ, असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्याच्या आधी ह्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेला जो पगार आहे तो इतका तुटपुंजा होता की त्या पगारावरती आपलं कुटुंब चालूच शकत नाही अशी यांची धारणा होत चाललेली होती. मग वाढत्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न, मुलींच्या लग्नाचे प्रश्न, कौटुंबिक समस्या, यातनं एसटी महामंडळाचे कर्मचारी त्रस्त होते. त्याच्या आधीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये श्री दिवाकर रावते यांच्या काळामध्ये बहुतांश सेवा खाजगीकरण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले. म्हणजे आहे हे एस्टॅब्लिश असलेली जी व्यवस्था होती त्याला दुसरी एक पॅरलल व्यवस्था आणली गेली आणि त्यातून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक समज असा दृढ होत गेला की ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं तेव्हा जे महामंडळ, श्री जीवन गोरे हे तेव्हा अध्यक्ष होते आणि त्यांनी जवळपास महामंडळ हे तोट्यातनं बाहेर काढलेलं होतं. प्रत्यक्षात ज्या वेळेला 5 वर्षानंतर दिवाकर रावते हे पायउतार झाले तेव्हा या महामंडळावरती 5,400 कोटी रुपयाचा तोटा, संचित तोटा आणि कुठलीही सेवेची एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना शाश्वती नाही असं सगळं चित्र तयार झालेलं होतं. मी येणार आहे मुख्य मुद्द्याकडं. मला खरंच ही एक इंटरेस्टिंग केस स्टडी वाटली की गुणरत्न सदावर्ते की ज्यांनी मराठा समाजाचं आरक्षण याच्या विरोधामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली आणि त्या पिटिशनच्या नंतरच तो निकाल आला आणि ते आरक्षण रद्द झालं. तेच गुणरत्न सदावर्ते एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन स्वतःला एस्टॅब्लिश कसे काय करून घेऊ शकले. तर झालं असं की ही आधीची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलीच आणि आज आम्ही दिवसभर या अनुषंगाने अनेक जणांशी बोललेलं असल्यामुळे यातले जे
इन्साइट्स आहेत ज्या मधल्या ओळीत आपण सांगत असतो ते पण मला तुम्हाला सांगायचे. 27 ऑक्टोबरला श्री शरद पवारांच्या त्या संघटनेसह इतर महाराष्ट्रातल्या 22 संघटनांनी मिळून नवा वेतन करार, वेगवेगळ्या मागण्याच्या दृष्टीनं आंदोलन पुकारलं. मग राज्य सरकारनं नेहमीप्रमाणे या कर्मचारी संघटनांची चर्चा केली आणि केवळ 1% DA मध्ये वाढ आणि इतर काही गोष्टीची चर्चा होऊन ते आंदोलन लगेच संस्थगित झालं. आता हे जसं आंदोलन थांबलं त्याच्यानंतर पुन्हा कर्मचारी वर्गामध्ये अशी भावना पसरली की हे जे नेते आहेत हे राजकीय पक्षाशी अफिलिएटेड असल्यामुळं हे मुळात कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचारच करत नाहीत आणि तो असंतोष वाढत चालला. आणि मग अजय गुजर यांच्या संघटनेनं 3 नोव्हेंबरला, काही तारखा मागं पुढे होऊ शकतात कारण माझ्या हातात आता काहीच यातल्या गोष्टी नाही आहेत, 3 नोव्हेंबरला एक नवं आंदोलन त्यांनी पुकारलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी महामंडळाच्या डेपोंचा आम्ही त्या डेपो एका पाठोपाठ एक बंद करू. 3 नोव्हेंबरला ही घटना घडल्यानंतर लगेचच 2 दिवसानंतर काही डेपोमधल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या आम्ही करतो अशी भूमिका घेतली. कुणी झाडावरती चढलं. दुर्दैवाने काही जणांनी एसटी महामंडळाच्या मागच्या बाजूला जे लॅडर असतं तिथे आत्महत्या पण केली. आणि त्यानंतर साधारणपणे 7 तारखेला हे डेपो एका पाठोपाठ एक बंद व्हायला सुरुवात झाली. आणि 8 तारखेला जे उच्च न्यायालयाचा पहिला निकाल आला तिथे गुणरत्न सदावर्ते यांची एंट्री झाल्याचं दिसतंय. गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाने असं आदेशित केलं की तुम्ही या कर्मचाऱ्यांना सांगा की हे आंदोलन मागं घ्या आणि हे आंदोलन मागं घेण्याचं काम तुम्ही करा, अशा अर्थाचा तो आदेश होता. आणि तिथं पहिल्यांदा असं दिसलं की गुणरत्न सदावर्ते हे इथे या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली जी याचिका आहे त्या याचिकेतले एक वकील आहेत, तिथं ती पहिली त्यांची एंट्री झाली. आता जी एक मॉब सायकोलॉजी असते ती ऑलरेडी तयार झालेली होती की आपलं नेतृत्व करत असलेले जे लोक आहेत ते लोक हे आपल्यासाठी नाही तर इतर कोणासाठी तरी काम करतायत, अशा पद्धतीची ती भावना होती. दुसरं असं असू शकतं की नरेंद्र मोदी सरकारला सुद्धा शेतकऱ्यांनी दीर्घकाळ आंदोलन करून ज्यांची 56 इंच छाती आहे आणि जे झुकणारच नाही आहेत असं एकूणच सगळं जे परसेप्शन होतं ते परसेप्शन कुठेतरी तुटलं. आणि नरेंद्र मोदी सरकारला सुद्धा शेतकऱ्यांचे जे 3, माझ्या मते ते अतिशय चांगले कायदे होते पण ते 3 कायदे मागं घ्यावे लागले. त्याला उत्तर प्रदेश निवडणुकीचा संदर्भ असला तरी ती एक तिथे कुठेतरी भावना होती. आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबरची जी त्यांची लिगल अॅक्युमन, जी काही त्यांची लिगसी होती, जी वेगवेगळ्या पिटिशनच्या माध्यमातून आलेली होती आणि तेव्हा की जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणी वेगळ्या विशिष्ट मुद्द्यावरती काही धाडस करणार नाही असं असताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक भूमिका घेतली आणि त्यांच्या बाजूने काही निकाल आलेले होते. तेव्हा गुणरत्न सदावर्ते हे आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात असा हळूहळू एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास वाढीस लागला. गुणरत्न सदावर्ते यांनी भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 13 प्रमाणे, कारण मी त्याचा पुढा अभ्यास करायचं ठरवलेलंच आहे, मी तुम्हाला एसटी महामंडळाचं संपूर्ण विलिनीकरण करून देईन अशा पद्धतीची भूमिका घेतली. आणि सोबत ज्या एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी म्हणून दुखवटा जाहीर केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी दुखवट्यांचं सत्र सुरू झालं. आणि मग तिथे गुणरत्न सदावर्ते यांचा फोटो तिथे यायला लागला. सो काय दिसलं, एक जे एस्टॅब्लिश नेतृत्व होतं त्यांच्यावरती एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचा विश्वास उडालेला होता. 2, गुणरत्न सदावर्ते यांची जी काही लिगल लिगसी होती त्याच्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. 3, भारतीय राज्यघटनेला अनुसरून असलेलं जे संविधानाला अनुसरून असलेले जे कलम होती त्यातल्या काही कलमांचा आधार घेऊन गुणरत्न सदावर्ते हे कर्मचाऱ्यांना सांगत होते की काही जरी झालं तरी तुम्हाला मी विलिनीकरण मिळवून देऊ शकतो. आणि सोबत त्यांच्याबरोबर हा जो काही लिगल अॅक्युमन होतं त्यांचं त्याच्याविषयी कर्मचाऱ्यांना हळूहळू विश्वास वाढायला. आता गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांच्या ह्या याचिकेच्या संदर्भात अशी भूमिका घेतली की मी ही तुमची याचिका ही पूर्णपणे मोफत लढणार आहे. नंतर परिस्थिती अशी निर्माण होत गेली की जसं मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये झालं, जसं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये झालं, तर एस्टॅब्लिश असलेल्या कुठल्याही नेतृत्वाला ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्यायचं नाही अशी भूमिका हळूहळू एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये यायला लागली. तेव्हा की जेव्हा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातलं माघार घेतली.
म्हणजे एकाच वेळेला इतक्या गोष्टी अनुकूल घडत गेल्या सदावर्ते यांच्यासाठी. आपल्या एस्टॅब्लिश असलेल्या संघटनेच्या नेतृत्वाविषयी नाराजी, जे राजकीय नेतृत्व आलेलं होतं त्यांनी घेतलेली माघार आणि त्यातनं कुठल्याच राजकीय पक्षाकडे नेतृत्व द्यायचं नाही अशी भूमिका एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मनात वाढीला लागली. आणि त्यातून पहिला जो ज्यांना बाजूला व्हावं लागलं ते स्वतःच गुजर होते की ज्यांनी हे नवं आंदोलन हाती घेतलेलं होतं. ते गुजरही बाजूला झाले आणि मग पूर्ण नेतृत्व हे सदावर्ते यांच्या ताब्यामध्ये गेलं. आता मी ज्या तज्ज्ञांशी बोललो त्यांच्या मते काय होतं की ज्या वेळेला सामाजिक एक धारणा तयार व्हायला लागते, एक मॉब सायकोलॉजी तयार व्हायला लागते, त्यात पहिल्यांदा हे बघितलं जातं की मला जे सप्रेस केलं का आपले सगळे चित्रपट तुम्ही बघा. आत्ता अलीकडेच जो सगळ्यात जास्त हिट झालेला चित्रपट आहे पुष्पा, किंवा आधीचे सगळे चित्रपट, किंवा अमिताभचा 70, 80, 90च्या दशकातला अँग्री यंग मॅन, ज्या वेळेला राजेश खन्नाचे ते टिपिकल चित्रपट होते ज्याच्यामध्ये प्रेम आणि या सगळ्या गोष्टी होत्या, तेव्हा ज्या वेळेला जंजीर आला, शोले आला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अमिताभचे जे चित्रपट येत गेले आणि अगदी अलीकडचा पुष्पा, अँटी एस्टॅब्लिशमेंट असलेला कुठलंही जे कॅरेक्टर असतं ना ते आपल्याला भावतं. इथे तर सदावर्ते ज्या पद्धतीची भाषा वापरत होते तेही सर्वोच्च नेतृत्वाच्या विरोधात, की जे ह्या सरकारमधले पायोनियर आहेत, ह्या सरकारचा जो चेहरा आहे, अशा सगळ्यांना अतिशय टोकदार पद्धतीची भाषा ज्या वेळेला सदावर्ते वापरत होते तेव्हा कर्मचाऱ्यांचा त्यांच्या प्रती असलेला जो विश्वास आहे तो वाढत गेला आणि सदावर्ते यांचं जे नेतृत्व आहे ते हळूहळू हळूहळू एस्टॅब्लिश व्हायला लागलं. आज आम्ही सदावर्ते यांचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे तेही शोधलं, कारण शेवटी माणसाची जी अपब्रिंगिंग असते ती कशी असते. तर सदावर्ते यांचं आमच्या नांदेडच्या करस्पॉन्डंटनी जे माहिती दिली त्यानुसार सदावर्ते, मी जे तुम्हाला पोस्ट केलेली ती मला हवी. सदावर्ते हे मूळचे नांदेड शहरातले रहिवासी आहेत. त्यांचे वडील हे पोलीस खात्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, पण ते नांदेड महानगरपालिकेमध्ये ते 15 वर्ष नगरसेवक होते. त्यांची आजी सुद्धा नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांचे जे ज्येष्ठ बंधू आहेत ते डॉक्टर आहेत व्यवसायाने. आणि स्वतः सदावर्ते, हे फार इंटरेस्टिंग आहे की मला मी पुन्हा पुन्हा कन्फर्म करणार आहे, पण आमच्या आता प्रतिनिधीने दिलेली जी प्राथमिक माहिती अशी आहे की सदावर्ते हे स्वतः BDS आहेत, म्हणजे ते डॉक्टर आहेत. आय हॅव टू कन्फर्म दिस इन्फॉर्मेशन, पण जी प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आली, कारण डॉक्टर सदावर्ते तर त्यांनी कुठल्या तरी भारतीय संविधान या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे, ही एक आणखी ॲडिशनल माहिती आहे. पण डॉक्टर सदावर्ते यांनी औरंगाबाद आणि नांदेडमध्ये, गुणरत्न सदावर्ते हे नांदेडचे मूळ रहिवासी, ते दाताचे डॉक्टर आहेत. BDSचं त्यांचं वैद्यकीय शिक्षण आहे. LLB व LLM हे शिक्षण त्यांनी मिलिंद कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मी जो आधीचा त्यांचा सगळा संदर्भ सांगितला तो की गुणरत्न सदावर्ते यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. सदावर्ते यांनी 2002 पासून मुंबई हायकोर्टामध्ये वकिलीला सुरुवात केली. भारतीय राज्यघटनेत त्यांची PhD आहे. यापूर्वी मॅटच्या बार असोसिएशनचे ते 2दा अध्यक्ष राहिलेत आणि मग बाकीच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या पिटिशन्स आहेत. तर हे जे सदावर्ते यांचं ST कर्मचाऱ्यावरती असलेलं गारूड प्रभाव हो या सगळ्या कारणामध्ये वाढत गेला. आणि मग आधुनिक माध्यमं, त्याच्यामध्ये फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, या माध्यमामधून त्यांनी कर्मचाऱ्यामध्ये तीव्र पद्धतीनं मेसेजिंगची एक यंत्रणा एस्टॅब्लिश केली. ती एवढी की जेव्हा आझाद मैदानावरती हे आंदोलन झालं, आज कारण ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडूनच हे खुलासे आले, तर रोटेशनमध्ये ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक डेपोतनं जाऊन ते आंदोलन केलं. ज्यांचं सस्पेन्शन झालेलं आहे त्यांनी 500 रुपये आणि ज्यांचं सस्पेन्शन झालेलं नाही त्यांनी 300 रुपये असा निधी जमा केला आणि हे आंदोलन त्यांनी तेवत ठेवलं. आणि म्हणून माझ्या मते सदावर्ते यांचं कौतुक जर कोणाला करायचंच असेल तर या पातळीवरती होऊ शकतं की जे समाजातला एक असा समाज घटक की जो समाज घटक हा सगळ्या अर्थाने विस्थापित आहे, ज्याला कुठेही थारा मिळेल असं वाटत नाही, त्याचं ऐन वेळेला येऊन आक्रमक भाषेमध्ये लिगल पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या शब्दामध्ये त्यांनी नेतृत्व द्यायचा प्रयत्न केला. आणि मग आजचं आपल्याला जे चित्र दिसतंय ते हे आहे. आता यातनं उपप्रश्न आणि जो अधिक महत्त्वाचा आहे तो असा होतो की आपल्या देशातल्या, खास करून महाराष्ट्रातल्या टॉलेस्ट लिडरशिपचं या मंडळींनी नेतृत्व का नाही स्वीकारलं. अशी शक्यता आहे का की महाराष्ट्रातल्या राजकीय पातळीवरती राजकीय पक्षाचे नेते म्हणून, त्यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी याच्यामध्ये या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, म्हणून जे
ते जे स्वतःला सांगतात किंवा ते स्वतःला ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट करतात ते इतकं कन्व्हिन्सिंग नाही आहे का की तुमच्या शब्दाविषयी किंवा तुम्ही जे काही करत आहात त्याच्याविषयी लोकांना विश्वास वाटत नाहीये. आणि हे जास्त महत्वाचं आहे या आपल्या मधल्या ओळीतनं त्याचं विश्लेषण करणं. कारण या सरकारचे पायोनियर स्वतः शरद पवार आहेत. अनिल परब यांनी अनेक वेळेला या संपाला मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडे हे खातं आहे की जो पक्ष सतत मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी करतो. काँग्रेसची एक स्ट्रॉंग संघटना इथे आहे. आणि असं असून सुद्धा एस्टॅब्लिश नेतृत्वाचं न ऐकता एक नवं नेतृत्व या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मान्य केलं. ते एवढं की आज सुद्धा एसटी महामंडळातले अनेक कर्मचारी सदावर्ते हेच बरोबर आहेत, त्यांचीच भूमिका बरोबर आहे असं म्हणतात. याचा अर्थ आत्ताच्या एस्टॅब्लिश असलेल्या राजकीय नेतृत्वानी स्वतःची लोकांना कन्व्हिन्स करण्याची विश्वासार्हता गमावली आहे का, हा खरं यातनं महत्वाचा प्रश्न तयार होतो. की या लोकांशी असलेला कनेक्ट, लोकांचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न किंवा जे काही महत्वाचे प्रश्न उपप्रश्न यातनं तयार झालेले आहेत त्याच्याशी स्वतःला रिलेट करण्याची क्षमता संपलेली आहे का, हे सगळ्या राजकीय पक्षासाठी. थांबूया आपण इथे. मला आज जाणून घ्यायचं होतं की सदावर्ते यांचा या लोकांवरती इतका दीर्घकाळ, या कर्मचारी वर्गावरती इतका दीर्घकाळ प्रभाव कसा राहिला. तुम्हाला आमचा हा जो मधला ओळीतला प्रयोग आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. तुमचे मतं व्यक्त करा. तुम्ही ट्रोल करतच असतात, त्या ट्रोलिंगला आम्ही फारसं महत्त्व देणार नाही. कारण हा प्रोग्राम मधली वळ हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये आज दिवसभर जे काही घडलंय, जे घडतंय त्यातल्या मधल्या ओळीचा अर्थ काय, मध्ये काय दिसतंय, बिटवीन द लाईन्स काय, तो सांगण्याचा प्रयत्न आहे. आज आपण एवढाच प्रयत्न केला की सदावर्ते यांचा कर्मचाऱ्यावरती इतका दीर्घकाळ प्रभाव कसा राहिला की जो अजूनही काही प्रमाणामध्ये टिकून आहे असं दिसतंय. आणि आपल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च शीर्षस्थ नेत्यांना कर्मचाऱ्यामध्ये स्वतःविषयीचा विश्वास निर्माण करण्यामध्ये ते का कमी पडले. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.